उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला 442/25 हा गुन्हा फसवणुकीचा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये बांधकाम कामगार जे प्रमाणपत्र आहे ते शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशानं वंजारवाडी हे तोंडार ग्रामपंचायतमध्ये येत असताना ग्रामपंचायत येत आहे, परंतु वंजारवाडी हे सेपरेट ग्रामपंचायत दाखवली गेली आणि त्याचे बनावट शिक्के आणि बनावट सही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 90 ह्याच्यामध्ये बोगस प्रमाणपत्र हे बांधकाम कामगारांचे आम्हाला प्राप्त झालेले आहेत। जे कामगार आयुक्त आहेत त्यांच्या आदेशावरून आणि सहाय्यक कामगार आयुक्तांच्या फिर्यादीवरून आमच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये अज्ञात ठेकेदार, अज्ञात जे असतात मल्टी सर्व्हिसेसचे लोक आणि एजंट आणि त्याचबरोबर इतर काही शासकीय कर्मचारी अधिकारी हे असण्याची यामध्ये शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये तपास करत आहोत आणि याच्यामध्ये लवकरच जास्तीत जास्त तपास करून आम्ही याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचा शोध लावून त्यांना अटक करण्याची प्रोसेस करत आहोत। प्राथमिकदृष्ट्या आम्ही याच्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती भेटत आहे की असं जे बोगस प्रमाणपत्र जे आहेत बांधकाम कामगारांचे ते मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेले आहेत आणि त्याचा आम्ही वेगवेगळ्या एजन्सीजकडनं ही माहिती घेत आहोत आणि माहिती घेऊन त्याचा तपास आम्ही खोलवर करत आहोत। मी प्रवीण सुरडकर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती उदगीर, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय नांदेड येथील लेबर ऑफिसर श्रीमती शेख यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून उदगीर तालुक्यातील काही बोगस बांधकाम मजूर प्रमाणपत्र असलेले लाभार्थी आमच्या तालुक्यात असून त्यांची पडताळणी करण्यासाठी ते आमच्याकडे आले आणि आमच्या कार्यालयाला ग्रामपंचायत वंजारवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी व्ही बिराजदार यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्यासाठी आम्हाला कळवले। सदर चौकशी केली असता सदर व्ही बिराजदार ग्रामपंचायत अधिकारी हे उदगीर या तालुक्यात कार्यरत नसून ग्रामपंचायत वंजारवाडी अशा प्रकारची ग्रामपंचायत उदगीर तालुक्यात नाही असे आम्ही त्यांना कळवले। सदर चौकशीच्या अनुषंगाने प्राप्त माहितीच्या आधारे श्रीमती शेख कामगार अधिकारी यांनी संबंधित अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई प्रस्तुत केलेली आहे।